Welcome friends. Today we are going to take the second chapter of geometry. Okay. Before that I have to tell you the story of a person. Okay. एका माणसाची मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. एक व्यक्ती आहे जी की ज्याला निसर्गात फिरायला खूप आवडतं. निसर्ग सानिध्यात जाणं हे त्याच्या खूप आवडीची गोष्ट आहे. असाच व्यक्ती फिरत फिरत एका ठिकाणी जातो. मग तो समुद्रकिनारी असेल म्हणा किंवा एखादी गावाच्या बाजूने नदी आहे अशा ठिकाणी जातोय. रोज त्याला इकडे तिकडे फिरायला आवडते आणि अशाच परिस्थितीत तो एका ठिकाणी गेल्यानंतर त्याला काही सारख्या आकाराचे दगड सापडतात. सगळे असे सारख्या आकाराचे असतात आणि माणसाची निरीक्षण शक्ती किंवा एखादी गोष्ट ऑब्झर्व करायची जी ताकद असते ती ताकद जेवढी जास्त ना तेवढी विकासाची हमी किंवा गॅरंटी तेवढी जास्त असते. हे लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टीत ऑब्झर्व करायला शिकलं पाहिजे. बरोबर आहे. तर तो व्यक्ती काय करतोय की तो जे सगळे सारख्या आकाराचे दगड आहेत ते त्यानं आपल्या हातामध्ये घेतले. त्यानं काही दगड काय केले असे, समजा आता हे जे मी काढतोय ते आकार सारखे आहेत असं गृहीत धरा. काही लहान मोठे तुम्हाला दिसते. त्यानं पहिल्यांदा असे 4 दगड ठेवले. ऍक्च्युली त्याच्याकडे दगड किती होते त्यात आपण शेवटीच्या वेळेस आपलं उत्तर येईल त्यावेळेस लक्षात येईल. त्यानं असे 4 दगड ठेवले. ठीक आहे. त्यानंतर काय केलं, याला चिटकून असे 2 दगड ठेवले. इथे एक ठेवला आणि या ठिकाणी ठेवला. ठीक आहे. आणि पुन्हा त्याने विचार केला की चला आता आपण हे काय करूया, ते ट्रायंगल जो आहे म्हणजे हा पॉइंट आणि हा पॉइंट हे दोन्ही पॉइंट जोडून घेऊयात. मग त्यानं बघितलं की किती दगड आपल्याला लागतात. तर त्याच्या लक्षात आलं की या ठिकाणी त्यानं एक दगड ठेवला, इथे एक दगड ठेवला आणि इथे एक दगड ठेवला. ठीक आहे. आता या ठिकाणी सध्या हे समजा तुम्हाला ट्रायंगल सारखं वाटत नसेल, कारण ट्रायंगल म्हणलं की आपल्याला लाईन किंवा सेगमेंट वरून फिगर लक्षात घ्यायची सवय लागलेली. तर त्याच्या लक्षात आलं की असे आपण 4 दगड ठेवले, असे 3 दगड ठेवले आणि असे 5 दगड ठेवले. ठीक आहे. आणि त्यावेळेस या ठिकाणी एक ट्रायंगल तयार झाला की ह्या दोघांच्या मध्ये किती डिग्रीचा अँगल क्रिएट झालाय, 90 डिग्रीचा. म्हणजे त्याच्या एक लक्षात आलं की जर 90 डिग्रीचा अँगल ट्रायंगल क्रिएट करायचा असेल किंवा अँगल म्हणून राईट अँगल ट्रायंगल म्हणूया, जर क्रिएट करायचा असेल तर दगडांची रचना अशीच करावी लागते. मग त्यानं विचार केला की ठीक आहे आपण याला ट्वाईस करूया. म्हणजे किती केले, 8 केले. याला 6 करूया. 3 2 6 आणि या ठिकाणी याला किती केलं त्यानं, मग 10 केलं. ठीक आहे. अशाच प्रकारे तो मग त्याला काय करायचं, 2 न मल्टिप्लाय केले की ट्वाईस झाले, 3 न मल्टिप्लाय केलं, 5 न मल्टिप्लाय केलं, असं मल्टिप्लाय करत गेला तो. आणि त्याच्या लक्षात आलं की हे जे नंबर्स येत आहेत त्याच्यामध्ये काहीतरी थोडंसं आढळत आहे वेगळं. मग त्यानं पाहिलं की याच्या ह्या तिघांपैकी जो मोठा नंबर आहे मोठा, त्याचा जर स्क्वेअर केला तर तो येतो 25. त्याच्या लक्षात आलं की याचा स्क्वेअर केला तर 25 येतो आणि याचा स्क्वेअर केला तर येतो तो 9 आणि याचा स्क्वेअर केला तर येतो 16 आणि दोघांचं ऍडिशन येतं 25. हे त्यानं पहिल्यांदा चेक केलं याच्यासाठी बरोबर आहे. नंतर याच्यासाठी चेक करू म्हटलं तो. मी तर मोठा नंबर घेतला होता. याच्यात मोठा नंबर आहे 10. 10चा स्क्वेअर येतो 100. बरोबर आहे का. 10चा स्क्वेअर काय आला, 100 आला. मग त्याने याचा स्क्वेअर करून बघितला की त्याला 36 आला. याचा करून बघितला तो आला 64. दोघांचं ऍडिशन केलं, ऍडिशन सुद्धा किती आलं, 100. आणि मग त्याची एक गोष्ट लक्षात आली की जर हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असेल तर याच्यातली जी मोठी साईड आहे त्याचा स्क्वेअर हा उरलेल्या 2 साइड्सच्या स्क्वेअरच्या ऍडिशन एवढा येतो. आणि मग त्याच्यातून एक उत्क्रांती झाली आणि पायथागोरसचं थेरम किंवा पायथागोरसनं जे काही हे मांडलं, थेरम मांडला, ते थेरम पुढे आलं आणि त्यानं ते प्रूव्ह करून दाखवलं. आणि तेच थेरम आपल्याला या वर्षी आता या वेळेस काय करायचंय, अभ्यासाला घ्यायचंय. व्हॉट इज पायथागोरस थेरम. तर पायथागोरस थेरम काय आहे. पायथागोरस थेरम इज दॅट द स्क्वेअर ऑफ in right angle triangle the square of the biggest side, actually this biggest side is called hypotenuse. Okay, means the square of the biggest side is equals to the square of the biggest side is equals to the square of the sum of the squares of remaining two sides. The sum of the squares of remaining two sides. म्हणजे याचा अर्थ काय, 5चा स्क्वेअर इज इक्वल्स टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. म्हणजे काय, 4 आणि 3.
हे स्टेटमेंट त्यानं मांडून घेतलं. म्हणजे काय, सपोज हा जर राईट अँगल ट्रायंगल असेल, याला आपण ए म्हटलं, याला बी म्हटलं, याला सी म्हटलं, तर ही सगळ्यात मोठी बाजू आहे. राईट 90 डिग्रीच्या समोरचा जो अँगल असतो त्याला आपण राईट अँगल हायपोटेनियस म्हणतो. साईडला राईट अँगलच्या समोर जी साईड असते त्याला आपण हायपो म्हणतो इन राईट अँगल ट्रायंगल. आणि ह्या ज्या दोन साईड्स आहे याला बेस हाईट कसंही म्हटलं तरी चालेल. रिमेनिंग साईड्स किंवा द साईड्स फॉर्मिंग राईट अँगल्स म्हटलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. तर मग याच्यात हायपोचा स्क्वेअर हा काय असतो, तर एचा स्क्वेअर आणि बीचा स्क्वेअर या दोघांच्या ऍडिशन एवढा असतो. हे आहे पायथागोरस थेरम. आणि आपल्याला नेमका याचाच अभ्यास आहे. म्हणजे इथून पुढे आपल्याला फक्त पायथागोरस थेरम कसं यूज करायचंय हे पाहायचंय, किंवा त्याचे काही ट्रिपलेट्स मानले. आता ट्रिपलेट्स कशाला म्हणायचे, व्हॉट इज मीन ट्रिपलेट्स. तर ट्रिपलेट्स म्हणजे काय, ह्यानं जे असे 3-3चे जे नंबर्सच्या काही ग्रुप बघितले. समजा त्यानं पहिला कुठला बघितला, आत्ताच आपण सांगितलेला नंबर जो होता 3, 4, 5 किंवा 6, 8 काय घेतला, 6, 8 आणि 10 घेतला. हे असं जे ग्रुपिंग आहे का, असं जे ग्रुप्स आहेत, तर या ग्रुपलाच आपण काय म्हणतोय, या ग्रुपला आपल्याला म्हणायचं ट्रिपलेट्स. काय म्हणायचं आपल्याला, ट्रिपलेट्स. आता हे ट्रिपलेट्स, याला ट्रिपलेट का नाव दिलं असेल, तर नावातच आहे 3 आहे. ठीक आहे, मग याला आपण काय म्हणतोय, ट्रिपलेट्स म्हणतोय. तर असे खूप सारे ट्रिपलेट्स काय केले पायथागोरसनं त्यावेळेस शोधून काढले. तर ह्या सगळ्या ट्रिपलेट्स, या सगळ्या म्हणजे हे काही थेरम आहे याच्याशी रिलेटेड ज्या कन्सेप्ट आहेत त्या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला याच्यात पाहायचं. जुन्या सिलेबसमध्ये हे पायथागोरस थेरम हे पहिल्या चॅप्टरमध्ये होतं. म्हणजे सिमिलॅरिटी आणि पायथागोरस एकत्र होतं. आता त्याला थोडंसं काय केलं, वेगळं घेतलेलं आहे, कारण याच्यावर पण बेस्ट बहुतांशी क्वेश्चन आहेत. ठीक आहे, सो नाव वी हॅव टू स्टार्ट व्हॉट, पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम चॅप्टर नंबर 2. ठीक आहे, आता पायथागोरस थेरम जे आहे ते चॅप्टर नेमका काय आहे, तर याच्यात सगळ्यात महत्वाचं आपल्याला स्क्वेअर करता आले पाहिजे. ही सगळ्यात मोठी बेसिक गोष्ट आहे. मग तो स्क्वेअर कसाही नंबर जरी असला तरी त्याचा स्क्वेअर करणं हे खूप गरजेचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर ते स्क्वेअर कसे करायचे हे सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे नंबरचे स्क्वेअर्स कसे करायचे, कारण याच्यात तुम्हाला बहुतांशी ठिकाणी, सगळ्याच ठिकाणी म्हटलं तरी चालेल, स्क्वेअर्स करायचेच आहेत. मग नंबर कोणतेही असतील, 2 डिजिट असतील, 3 डिजिट असतील, कसेही असतील. ठीक आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला एक ट्रिक तुम्हाला सांगतो फक्त, की स्क्वेअर करताना तुम्ही कोणती ट्रिक वापरू शकता. ठीक आहे, 1-2 एक्झाम्पल घेऊ आणि आपण लगेच आपल्या सिलेबसकडे वळूया. ठीक आहे, तर आपल्याला स्क्वेअर्स कसे काढायचे. सपोज आपण एक छोटासा नंबर घेऊयात, आपल्याला ज्याचा स्क्वेअर माहिती आहे. समजा सगळ्यांना माहिती असेल 15चा स्क्वेअर. ठीक आहे, 15चा स्क्वेअर म्हणजे काय आहे हे सगळ्यांना माहिती असेल जवळपास, म्हणजे तो आहे 225. बरोबर आहे. आता आपल्याला ह्याचा स्क्वेअर हा आलाय, तो आपल्याला कशा पद्धतीने, एकतर युनिट प्लेसला जर 5 असेल, युनिट प्लेसला काय आहे 5 आहे, तर अशा कंडिशन मध्ये स्क्वेअर काढणं खूप सोपं आहे. कसं, हा जो 5 आहे का त्याचा स्क्वेअर करायचा डायरेक्टली आणि तो लिहायचा की त्याला 25. फक्त युनिट प्लेसला 5 असताना वापरा हे ट्रिक. ठीक आहे, आणि या ठिकाणी आलं 25 म्हणजे प्रत्येक 5 युनिट प्लेसला आले की 25 येणारच आहे. 25 आलं आणि नंतर हा जो 1 आहे, ओके, त्याच्या टेन्सला असणारा, तर याला काय करायचं माहिती आहे का, याच्या पुढचा नेक्स्ट डिजिट कुठला आहे, याच्या 2 आहे, तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 1 2 जा 2 आणि तो काय करायचा 2 या ठिकाणी लिहायचा. ठीक आहे, आपण एक एक्झाम्पल चेक करून घेऊया. 75चा स्क्वेअर करायचा आपल्याला. कसा करणार, ह्या 5 साठी 25 फिक्स लिहून टाकणार. ठीक आहे, आता मी काय केलं, 1 नंतर हे 1 2 जा 2 का घेतलं, कशामुळं, कारण 1चा नेक्स्ट डिजिट कुठला आहे तर 2 आहे. तसं 7चं नेक्स्ट डिजिट कुठला आहे 7 8 आणि 7 8 जा 56, तर 5 6 2 5 हा स्क्वेअर आहे कशाचा 75चा. समजा आपण 35 घेऊन बघूया कसं, 5 5 जा 25 राईट, आणि 3च्या पुढचं डिजिट आहे 4, 3 4 जा 12. नाउ दिस इज द स्क्वेअर ऑफ 35, दिस इज द स्क्वेअर ऑफ 75 and this is the square of 50, right? Okay, so this is the trick which we can use only for the numbers which have 5 at its unit place. Okay, we cannot use this method for other, means where 2 is at unit place, 3 is at unit place, only for 5, right?
सो रिमेनिंग साठी मग काय वापरायची, कुठली ट्रिक वापरायची रिमेनिंग नंबरसाठी. सपोज तुम्हाला 36 दिलेला आहे, ठीक आहे, किंवा आपण एक काम करूयात, आपल्याला माहित असणार नंबर मुद्दाम घेऊया. 24चा स्क्वेअर सगळ्यांना माहित असेल 576, बरोबर. आता याचं उत्तर कसं काढायचं हे लक्षात घ्यावे. आधी मला एक सांगा की 4चा जो स्क्वेअर करताय तुम्ही त्याच्या युनिट प्लेसला 16 येतं, म्हणजे 16 नंबर येतो म्हणजे 6 येतं, म्हणजे काहीतरी रिलेशन आहे त्या गोष्टीचं. मग याला आपण कसं सॉल्व्ह कराल बाहेर. 24चा तुम्हाला स्क्वेअर करायचा, कसा करणार. पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं आपल्याला 10 पर्यंतचे स्क्वेअर पाठ पाहिजेत आणि असतातच, ठीक आहे. सो व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 4. 4चा स्क्वेअर येतो 16, कॅरी 1 तसाच ठेवा, ठीक आहे. नंतर काय करा, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 4 2 जा 8, बरोबर आहे, आणि पुन्हा 8 2 जा 16, म्हणजे पुन्हा त्याला ट्वाइस करा. कळतंय का बघा. 4 2 जा 8 केला म्हणजे एकमेकांशी मल्टिप्लाय करा, आणि नंतर अजून एकदा 2 जा करा म्हणजे त्याला अजून एकदा ट्वाइस करा. सो 4 2 जा 8, 8 2 जा 16 प्लस 1 कॅरी 17, कॅरी अगेन 1, ठीक आहे. आता मात्र याचा स्क्वेअर करा 2चा स्क्वेअर किती तो 4 प्लस हा 1 5, म्हणजे किती आला 576. आपला वेळ वाचवणं महत्वाचं आहे, बरोबर आहे. आणि हा वेळ वाचवायचा, उगाच त्या पेजवर कितीतरी घाण करून ते पेज पण खराब करायचं नाही परीक्षेमध्ये, ठीक आहे. आपल्याला अगदी काही सेकंदात ह्याचं उत्तर भेटते जर आपल्या ट्रिक लक्षात आली. आपण आता एक नंबर घेऊयात 91, याचा स्क्वेअर करायचा आपल्याला, ठीक आहे. आता या ठिकाणी 1 आहे, 1चा स्क्वेअर किती येणार आहे, 1च येणार आहे, कॅरी वगैरे काही भानगड नाही. आता काय करायचं, याला मल्टिप्लाय करायचं. 9 1 जा 9, आणि पुन्हा काय करायचं 2 जा, मग 9 2 जा होतो 18, कॅरी 1, आणि पुन्हा इथे काय करायचंय तुम्हाला 9 9 जा, बरोबर आहे. 9 9 जा किती येतो 81, आणि आपला कॅरी म्हणजे किती झालं 82, म्हणजे 82 81 इज द स्क्वेअर ऑफ 91. क्लिअर. तर ही जी ट्रिक आहे ती तुम्हाला वापरायची ज्यावेळेस तुम्ही स्क्वेअर काढताय, एखाद्या नंबरचा स्क्वेअर काढताय, ठीक आहे. आणि पॉईंट जरी असेल, आता इथं पॉईंट असला, इथं समजा 2.4चा स्क्वेअर करायचा, तर इथं एक पॉईंट असला की नाही, पॉईंट नंतर एक अंक असला की नाही, उत्तरात पॉईंट नंतर 2 अंक आले पाहिजे, म्हणजे उत्तर, ठीक आहे. आता समजा या ठिकाणी मी काय घेतलंय 0.91 चा स्क्वेअर घेतोय, ठीक आहे. आता इथं बघा उत्तर हेच येणार आहे 8281, याच्यात काही डाऊट नाही, कारण दुसरा नंबर नाही याच्यात 91च आहे. पण इथं पॉईंट नंतर अंक किती आहेत बघा 2 आहेत, तर त्याला ट्वाइस करायचं म्हणजे 4 आले पाहिजेत उत्तरामध्ये, म्हणजे 1 2 3 4, म्हणजे या ठिकाणी आला पॉईंट 8281. ओके. सो दिस इज द ट्रिक टू फाइंड द स्क्वेअर नंबर. ओके. आता पाहायचंय आपल्याला पायथागोरियन ट्रिपलेट्स. तर ट्रिपलेट्स मला वाटतं आपण पाहिलं. ट्रिपलेट्स कसे, तर त्याचे नंबर्स आहेत 3 3 चे, तर त्यांना आपण काय म्हणतो ट्रिपलेट्स. जे बहुतेक खूप सारे ट्रिपलेट्स कोणी शोधून काढले, पायथागोरसनं शोधून काढले, ठीक आहे. आता आपल्याला बघायचंय काय की पायथागोरसचं थेरम काय म्हणते. त्याच्या आधी तुम्हाला 9th ला काही कन्सेप्ट दिल्या होत्या बा. विच वर दॅट कन्सेप्ट. हां, द अपोजिट साइड ऑफ 30 degrees, then opposite side of 45 degrees, opposite side of 60 degrees. Okay, means suppose you have given the triangle like this, where this is 60 degree and here 30 degree and it is 90 degree, right? Okay, so in triangle ABC, tell me what is the opposite side of 60 degree. Opposite side of 60 degree is AB. Okay, actually AB is, listen properly, AB is √3/2 of hypo. Hypo is AC. पहा, AB ची लेंथ किती असते, तर ती असते √3/2 ऑफ हायपो. हायपोच्या तो किती असतो √3/2 असतो. त्याच्यानंतर आता हे झालं AB. AB कोणाच्या समोरचे, ऑपोजिट ऑफ 60 डिग्री, बरोबर आहे. आता ऑपोजिट ऑफ 30 डिग्री. आता अपोजिट ऑफ 30 डिग्री म्हणजे कोण, 30 डिग्रीची अपोजिट कोणती साइड आहे, BC. BC किती असते 1/2 ऑफ हायपो म्हणजे कोण, AC. क्लिअर करायचं हे थेरम आपल्याला गरजेचं आहे. गेल्या वर्षी आपण हे पाहिलंय, ठीक आहे. म्हणजे काय तर 60 डिग्रीची अपोजिट साइड ही हायपोच्या √3/2 असते आणि 30 डिग्रीची अपोजिट साइड ही हायपोच्या हाफ असते. म्हणजे कसं कन्सिडर करूया. सपोज आता आपण आताचं एक्झाम्पल घेऊयात. समजा हा 10 आहे, हा किती आहे 8 आहे आणि हा 6 आहे, ठीक आहे. आता बघा
हा आपण इथं मांडून घेतलं. आता याच्यात दिलंय काय आपल्याला, तर आपल्याला विचारात काय घ्यायचं बघा, इन राईट अँगल ट्रायंगल अपोजिट साइड ऑफ, एक मिनिट, ओके. हा इथं सपोज आपण काय कन्सिडर करूयात की हा घेतला आपण समजा 20 घेतला, ठीक आहे. तर हा 20 आहे, तर 30 डिग्रीची अपोजिट साइड जी आहे, 30 डिग्रीची जी अपोजिट साइड आहे ती अपोजिट साइड याच्या किती असणार आहे, हाफ म्हणजे किती असेल 10 असेल. 60 डिग्रीची अपोजिट साइड ही किती असणार आहे म्हणून सांगितलंय, √3/2 ऑफ हायपो म्हणजे 20 म्हणजे किती आली 10√3. तुम्ही म्हणाल सर मग इथं आपल्याला हे नसतं का घेता आलं, इथं मी 8 घेतलं होतं, 6 घेतलं होतं, इथं 10 घेतलं होतं, मग हे 10 होतं ते इथं 10 ते इथं 6 होतं. पण त्या मेजरमेंटनं जर आपण काढलाच, त्या लेंथ घेऊन जर आपण ट्रायंगल काढला तर तो 30-60चा होणार नाही. म्हणून त्या गोष्टी इथं मला घेता जमणार नाही. क्लिअर. म्हणजे कोण अजून ते कन्फ्युजन होऊ देऊ नका की सरांनी इथं आधी काय लिहिलं तर 10 लिहिलं, इथं 6 लिहिलं, इथं 8 लिहिलं, मग इथं 10 लिहिलं म्हणलं इथं 5 का आलं नाही, 6 कसं काय आलं. ते ट्रिपलेट आहे, ते करेक्ट आहे. पण जर त्याच्यानुसार आपण जर काढला 10, 6 आणि 8 नुसार जर काढला तर ते 30-60चे होणारच नाही ट्रायंगल, त्याचं मेजरमेंट वेगळं येईल, ठीक आहे. पण हे कधी आहे, फक्त 30-60-90चा ट्रायंगल असेल तर. ओके, झालेलं रिवाइज 9वीला झालेलं, त्याच्यामुळे जास्त वेळ घेत नाही मी. दुसरा जो ट्रायंगल आहे तो आहे ओके, दिस इज 45, 90. आता याच्यामध्ये बघा काय असणार आहे, तर याच्यामध्ये आपण लास्ट इयरलाच आपण एक थेरम पाहिलं होतं पहा, आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. म्हणजे एखाद्या ट्रायंगल मध्ये जर दोन अँगल सारखे आले तर साईड सारखे असतात आणि साईड सारखे आलं तर अँगल सारखे असतात. कुठले, अपोजिट. म्हणजे आता हा अँगल या अँगलशी कॉन्ग्रंट आहे, सो याची अपोजिट साईड म्हणजे कोण, PQ, याच्या अपोजिट साईडच्या म्हणजे QRशी इक्वल असते, म्हणजे बोथ आर इक्वल. हे त्यात पाहिलं. मग आता तुम्हाला इथं मी दोन गोष्टी आल्या, 30च्या अपोजिट आणि 60च्या अपोजिट. इथं येणार नाही कारण इथं दोन्ही 45. मग 45ची अपोजिट जे असते, अपोजिट ऑफ 45, तर ती कोणती साईड आहे, तुम्ही PQ पण घेऊ शकताय किंवा QR पण घेऊ शकताय. बोथ आर अपोजिट ऑफ 45. तर ती किती असते, 1/√2 ऑफ हायपो. हायपो म्हणजे कोण, PR. ठीक आहे. तर हे तीन गोष्टी ज्या आहेत ह्या तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत. 30ची अपोजिट किती असते, 60ची किती असते, 45ची किती असते. क्लिअर. हे विसरू देऊ नका, कारण हेच तुम्हाला पुन्हा गरजेचं पडणार आहे कुठं, ज्यावेळेस आपण पाहणार आहोत ट्रिग्नोमेट्री. ठीक आहे, त्यावेळेस याची थोडी गरज पडणार आहे, कारण पहिले जे साईनच्या ज्या व्हॅल्यू आहेत ते याच आहेत. ठीक आहे. ओके, नाव वी हॅव टू टेक द थेरम. द नेक्स्ट थेरम इज द similarity and right angle triangle. ओके, सो सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल्स म्हणजे सिमिलॅरिटी जे आपण पहिल्या चॅप्टर मध्ये शिकलो. सिमिलॅरिटी म्हणजे काय, की दोन ट्रायंगल सिमिलर कसे असतात, मग त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स कशा असतात किंवा अँगल्स इक्वल कसे असतात हे आपण त्याच्यात पाहिलं. तर आता याच्यात आपल्याला रिलेशन बघायचं की समजा तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल दिलेलं आणि ते सिमिलर दाखवलं, मग त्याच्यावरून तुम्हाला काय मांडता येते का, कॅन वी प्रूव्ह मोर. सो ते आपल्याला याच्यामध्ये पाहायचं. सो काय थेरम आहे ते क्लिअर करूयात आपण आधी. तुम्हाला थेरम दिलेलं आहे सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. सो यू हॅव गिवन दॅट राईट अँगल. आता या चॅप्टर मध्ये आपल्याला फक्त राईट अँगल ट्रायंगल पाहिजे, ते लक्षात ठेवा. ठीक आहे. ABC, द नेम ऑफ द ट्रायंगल इज ABC and here D which is perpendicular on AC. ओके, सो आधी थेरम काय म्हणतोय ते क्लिअर करा. When we draw a perpendicular on the hypotenuse, नीट लक्षात घ्या. When we draw the perpendicular on hypotenuse, then because of that perpendicular we can find two different triangles, right? So what is theorem? Then two triangles are, listen properly, two triangles are similar with each other. दोन्ही ट्रायंगल एकमेकांशी सिमिलर असतात, समरूप असतात. अँड विथ ओरिजिनल ट्रायंगल म्हणजे कुठला, जो मोठा ट्रायंगल आहे ना त्याचे सुद्धा कसे असतात ते सिमिलर असतात. हे आपल्याला याच्यात पाहायचं आहे. थेरम क्लिअर आहे का पहा. इन राईट अँगल ट्रायंगल व्हेन वी ड्रॉ द परपेंडिक्युलर ऑन हायपोटेनियस, जर आपण परपेंडिक्युलर काढला कशावरती, हायपोवरती, तर तयार होणारे जे दोन ट्रायंगल्स आहेत ते परस्परांशी, एकमेकांशी आणि ओरिजिनल ट्रायंगलशी कसे असतात,
सिमिलर असतात हे आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. सो व्हॉट इज गिव्हन, आताच पाहिलं आपण गिव्हन काय आहे. इन ट्रायंगल ए बी सी, बरोबर आहे. इन ट्रायंगल ए बी सी व्हॉट इज परपेंडिक्युलर, बी डी, राईट. बी डी परपेंडिक्युलर ऑन ए सी. बी डी हा काय आहे, परपेंडिक्युलर आहे कशावरती, बी सी वरती. आणि आपल्याला हा जो अँगल आहे ज्या ठिकाणी काय दिलं बघा, हा 90 डिग्री दिलेला आहे, मग तो 90 डिग्री सुद्धा आपल्याला मांडावा लागेल. अँगल बी इज इक्वल्स टू 90 डिग्री. दिस इज गिव्हन. हे काय झालं, गिव्हन झालं. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला टू प्रूव्ह, आपल्याला प्रूव्ह काय करायचं ते पाहावं लागेल ना. आपण काय प्रूव्ह करणार आहोत की बोथ द ट्रायंगल्स आर सिमिलर विथ इच अदर अँड विथ ओरिजिनल ट्रायंगल. म्हणजे याचा अर्थ काय की याच्यातला प्रत्येक ट्रायंगल परस्परांशी किंवा एकमेकांशी काय आहे, सिमिलर आहे. कसं पहा, आता मी जर समजा घेतला ABD, ट्रायंगल ABD सिमिलर दाखवायचं आहे मला ट्रायंगल ABC बरोबर, मोठ्या ओरिजिनल ट्रायंगल. तसंच ट्रायंगल BDC सिमिलर ट्रायंगल मी कोणता घेतोय पहा, मी घेतोय ओरिजिनल ट्रायंगल म्हणजे कुठला, ABC. ठीक आहे. आणि तिसरा ट्रायंगल मी घेतोय बघा, आता मी काय केलं, ABC बरोबर दोन्ही दाखवले. आता हे दोघं एकमेकांशी म्हणजे काय, ट्रायंगल ABD सिमिलर ट्रायंगल कुठला घेतोय आपण, BDC. हे सगळे ट्रायंगल तुम्हाला सिमिलर दाखवायचे. ठीक आहे, एकमेकांशी. ॲक्च्युली याच्यात किती सोपं आहे बघितल्यावर कळतंय तुम्हाला. हा याच्याशी असला, हा याच्याशी असला. आपली ट्रान्सिटिव्हिटी काय सांगते, जर दोन्ही ट्रायंगल एकाच ट्रायंगल बरोबर सिमिलर असतात तर ते दोघं एकमेकांशी सिमिलर असतात. म्हणजे हे शो केलं की हे तुम्हाला शो करायची गरज नाही. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये जाऊयात, काय प्रूफ. ठीक आहे. आता प्रूफ देताना काय देतो पहा, आता याच्यात आपण तसंच करूयात. आपण हे दोन ट्रायंगल आधी सिमिलर दाखवूयात. ठीक आहे. मी कुठला ट्रायंगल आहे तुम्हा, इन ट्रायंगल ABD अँड ट्रायंगल ABC. आता मी ABD आणि ABC घेतला. ABC कुठे आहे बघा, हा ABC मोठा ओरिजिनल ट्रायंगल, राईट. आणि ABD म्हणजे हा इथला वरचा जो तुकडा आहे तो ट्रायंगल. क्लिअर. आता ते दोन ट्रायंगल मला सांगा, हा ABC म्हणजे याच्यामध्ये अँगल A आला आणि ABD मध्ये सुद्धा अँगल A आला. एक अँगल भेटला तुम्हाला. दुसरा अँगल ABC मध्ये 90 डिग्री आहे आणि ADB मध्ये सुद्धा 90 डिग्री आहे. म्हणजे दोन अँगल भेटले, तिसऱ्याची गरज नाही. ठीक आहे. इन ट्रायंगल ABD अँड ABC अँगल B, आपण ABD आधी घेतला तर त्याच पद्धतीने मांडूयात. म्हणजे काय, BAD घेऊयात. अँगल BAD कॉन्ग्रुएंट अँगल सांगा कोणता येणार आहे BAD ला, BAC. बरोबर आहे, BAC. रिझन काय येणार आहे त्याला, कॉमन अँगल. बरोबर आहे, दोघांमध्ये तो कसा आहे, कॉमन अँगल. दुसरा अँगल घेतो आपण जो 90 डिग्रीचा आहे, ADB कॉन्ग्रुएंट अँगल कोणता घेणार आपण, ABC. रिझन काय येणार आहे, इच 90, प्रत्येकी 90 डिग्रीचे आहेत. 90 डिग्रीचे अँगल कुठेही घेतले तरी इक्वल असतात. देअरफॉर ट्रायंगल कोणता घेतो आपण, ABD सिमिलर ट्रायंगल. कोणत्या ट्रायंगलचं सिमिलर असणार आहे, ABC. कुठली टेस्ट, AA सिमिलॅरिटी टेस्ट. बरोबर आहे. चला याला आपण देऊयात स्टेटमेंट नंबर फर्स्ट. ओके. आता सिमिलरली त्याच पद्धतीनं इन ट्रायंगल, कुठला ट्रायंगल घेतो, BDC अँड ट्रायंगल सांगा पुढचा कुठला ट्रायंगल असणार आहे, ABC. ओके. बघा ट्रायंगल BDC आणि ABC घेतोय मी. BDC म्हणजे हा खालचा तुकडा, राईट, हा, आणि मोठा ट्रायंगल. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये सुद्धा सेम तीच कंडिशन आहे. याच्यात हे कॉमन होता आधी, आता BDC असू द्या, BDC आणि ABC मध्ये C कॉमन आहे. म्हणजे याचा अर्थ पुन्हा एकदा तसंच मांडून घ्यायचं आहे. अँगल आपण आता BDC आधी घेतलं तर BDCची BCD घेऊया. अँगल BCD कॉन्ग्रुएंट अँगल कोणता घ्यायला पाहिजे का, BDC साठी BCA. बरोबर आहे, BCA. आणि याला रिझन काय, कॉमन अँगल. बरोबर आहे, कॉमन अँगल. दुसरं काय येणार आहे सांगा, दुसरा D ला B येणार आहे, तोच अँगल आहे BC. ओके. हां चला, CDB अँगल
CDB कॉन्ग्रंट अँगल कोणता यायला पाहिजे सांगा, CBA, CBA बरोबर आहे. आणि याला रिझन यायला पाहिजे each 90. पुन्हा एकदा दोन ट्रायंगल सिमिलर झाले कोणते, देअरफॉर ट्रायंगल कुठला BBC सिमिलर ट्रायंगल कोणता यायला पाहिजे ABC आणि याला रिझन AA सिमिलॅरिटी टेस्ट. आता दोन्ही ट्रायंगल सिमिलर झाले याला स्टेटमेंट नंबर सेकंड दिलं. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड तुमच्या लक्षात येईल की फर्स्ट आणि सेकंड मध्ये काय झालं, ABD ABCC सिमिलर आहे आणि इकडं BDC सुद्धा ABC बरोबरच सिमिलर आहे. याचा अर्थ दोघंही एकमेकांशी त्याच फिक्स ट्रायंगल बरोबर सिमिलर, म्हणजे हे दोघं एकमेकांशी सिमिलर आहे. देअरफॉर ट्रायंगल कोणता यायला पाहिजे पहा, ट्रायंगल ABD सिमिलर ट्रायंगल. ABD ला कोण दाखवणार आपण डायरेक्ट BDC ट्रायंगल BDC. याला रिझन काय येणार, बाय ट्रान्झिटिव्हिटी. ठीक आहे, ट्रान्झिटिव्हिटी. आणि इथं फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड हे पण रिझन टाकावं लागेल. वाटल्यास हे आधी टाका हे नंतर टाका, काही फरक पडणार नाही. ठीक आहे. So this is theorem, the first theorem. When we draw a perpendicular from right angle to hypotenuse, so it creates two triangles. So both the triangles are similar with each other and with original triangle. So this is first theorem of this chapter, right? Okay, so please take this screenshot. Okay, understand? So triangle ABC, ABD perpendicular AC, angle B is equals to 90 degree. To prove काय आहे ते आपल्याला तिन्ही ट्रायंगलचे नाव लिहायचे आणि हे एक ट्रायंगल दुसरा ट्रायंगल प्रूव्ह करून ट्रान्झिटिव्हिटी नुसार उत्तर काढायचं. आता मला एक सांगा, अँगल जर समजा हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर आहेत, आपण इथं प्रूव्ह केलंय, क्लिअर. आता मला सांगायचं मग अँगलच्या पेअर किंवा करस्पॉन्डिंग अँगल्स कसे काढणार तुम्ही. अँगल ह्या D ला कोणता इकडचा D भेटणार, बरोबर आहे, क्लिअर. आता A आणि C च्या पेअर कशा काढायचा, म्हणजे अँगल A सारखा याच्यातला अँगल C आहे का इकडचा B आहे हे कळा, हे लक्षात घ्या. आता मला सांगा या ठिकाणी हा जो A आहे तो याच्याशी इक्वल नाहीच आहे, म्हणजे 100% याच्याशी इक्वल असेल, कारण राहिलाच उरलाच एकच ना. ठीक आहे, कॉइन वरती टाकलाय छापा पडला नाही याचा अर्थ उत्तर फिक्स आहे. कुठला, काटा पडलाय का उभा राहिला असं म्हणायचं, काटा पडला. ठीक आहे. सो या ठिकाणी अँगल A याच्याशी कॉन्ग्रंट आहे, मग हा जो C आहे तो याच्याशी कॉन्ग्रंट येईल, म्हणजे या ठिकाणी मी असं करतो. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता पहा जे पुढचं थेरम आहे, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. आता त्याच्यात मी जास्त काही घेणार नाही तुम्हाला, कारण बाकीचं जे आहे त्यातलं ते अंडरस्टँडेबल आहे. फक्त ते हे कसे घेतले ते पाहायचे. दोन ट्रायंगल कसे हे असतात ते तर आपण पाहिले ना. ठीक आहे, मीन्स या ठिकाणी दोन ट्रायंगल जर, म्हणजे एक ट्रायंगल जर नाही राईट अँगल ट्रायंगल असेल आणि त्याच्यात जर हायपोटेनियस वरती जर परपेंडिक्युलर असेल तर हे दोघे एकमेकाशी आणि मूळ ट्रायंगलशी कसे असतात, सिमिलर असतात, हे आपल्याला माहित झालं. आता त्यांना काय सांगितलं की प्रूव्ह करा. काय प्रूव्ह करायला सांगितलं की हा जो तुम्ही टाकलेला परपेंडिक्युलर आहे BD, तर ह्या BDचा स्क्वेअर हा या दोघांच्या मल्टिप्लिकेशन एवढा असतो, हे प्रूव्ह करायचं आपल्याला. ठीक आहे. आता मला सांगा हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत का, ट्रायंगल ABD सिमिलर, ट्रायंगल BCD सिमिलर आहेत, याच्यात काही डाऊट, बिलकुल डाऊट नाही, काहीच नाही, आताच आपण प्रूव्ह केलं ना आहेत म्हणून. ठीक आहे, कसं तर मग हे ओरिजिनल ट्रायंगल बरोबर प्रत्येक तुकड्या म्हणून हे दोघे एकमेकांशी सिमिलर आहेत. क्लिअर. ओके. आता मला सांगा याच्यामध्ये तुम्हाला माहित असणारी पेअर, फिक्स पेअर कोणती आहे जी तुम्हाला करस्पॉन्डिंग साठी मांडता येत, त्यात काहीच अडचण नाही, तर ती आहे हायपोच्या समोरची. मग हा आहे इथं राईट अँगलच्या समोरची म्हणजे हायपोची पेअर. तर डीच्या समोर कोण आहे, ABDचा AB, तर ABच्या खाली कोण यायला पाहिजे, 100% BC यायला पाहिजे, कारण तो पण 90 डिग्रीच्या समोर आहे, म्हणजे कोणाला BC. आता ही पेअर मांडता येते, पण पुढची पेअर कशी मांडायची, पुढची पेअर मांडणं तेच महत्वाचं आहे. ते मांडता आलं की तुम्हाला हे थेरम प्रूव्ह करता आलं. आता सांगितल्याप्रमाणे अँगल A ला कोण आहे, अँगल B सांगितलं, मग A ची अपोजिट कोण आहे, BD, म्हणजे तो कोण येणार आहे, BD. अपॉन मध्ये कोण येणार आहे, A ची अपोजिट घेतली इकडे B ची घ्यायची, म्हणजे कोण, DC. बरोबर आहे, BD आणि DC घेतला.
आता तुम्हाला काय करायचं बघा, इज इक्वल्स टू तिसरी साईड तिकडे न बघता पण काढता येतं. सपोज आपण पाहून काढूया. चला बी ची अपोजिट आणि इकडे सी ची अपोजिट. मग बी ची अपोजिट कोण आहे, एडी. आणि इकडं बी ची अपोजिट कोण आहे, डीसी. सॉरी काय झालं, आपलं काहीतरी मिस्टेक झाली. आपण इकडं बी ची अपोजिट कोण घेतोय, एडी घेतोय, राईट. आणि आता सी ची अपोजिट कोण घेतोय, बीडी घेतोय, राईट. आता एक काम करायचं आपल्याला, फक्त यांचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. बरोबर. हाऊ, बीडी इंटू बी. आता हे याची गरजच नाही तिसऱ्याची, याचीच गरज आहे, कारण आपल्याला याचा स्क्वेअर दाखवायचा ना. ठीक आहे. बीडी इंटू बीडी काय झालं, बीडी स्क्वेअर. आणि कोणाचं मल्टिप्लिकेशन आलं, एडी इंटू डीसी. अशा पद्धतीने आलं यांचं. म्हणजे जे ट्रिपलेट जे आहे, सॉरी काय म्हणून आपण भूमिती मध्याचं प्रमेय, त्याला आपण काय म्हणतो, जिओमेट्रिक मीन, हा जो आहे तो या पद्धतीने तुम्हाला प्रूव्ह करता येतो. फक्त लक्षात आलं पाहिजे त्याच्या करस्पॉन्डिंग साईडचा पेअर कसा मांडायचा. बाकी त्याच्यात अवघड असं काहीही नाही. ओके. सो आता आपण पॉइंटला येऊयात आपल्या. द थेरम ऑफ पायथागोरस थेरम काय सांगतात ते आपल्याला पाहायचं. ठीक आहे. आता आपण त्याचं स्टेटमेंट तर अभ्यासलेलं आहे. इन राईट अँगल ट्रायंगल द square of the hypotenuse is equals to the square of the hypotenuse is equals to the sum of the squares of remaining sides. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय की सपोज इफ दिस इज राईट अँगल ट्रायंगल, इट इज 90 डिग्री, राईट. ओके. सपोज इट इज ए बी सी and now okay, we will draw perpendicular here and D will be the name of that perpendicular, right. आता तो 90 डिग्रीचा आहे, याच्यात काही डाऊट नाही. हा पण 90 डिग्रीचा आहे. परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्री. आता स्टेटमेंट क्लिअर लक्षात घ्या आधी. काय म्हणते की इन राईट अँगल ट्रायंगल फिनिश यू हॅव फाइंड द गिव्हन. इन राईट अँगल ट्रायंगल म्हणजे तुम्हाला हे तर माहित झालं की दिलेला ट्रायंगल हा राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणजे इन ट्रायंगल एबीसी अँगल बी इज इक्वल्स टू 90 डिग्री. हे पहिलं स्टेटमेंट क्लिअर. ठीक आहे. अच्छा, चला गिव्हन in a triangle ABC, in triangle ABC angle B is equals to 90 degree. In right angle triangle, okay. Given काय आहे, in triangle ABC you have given that it is right angle triangle. It means you have given this is 90 degree, right. Okay. So in triangle ABC angle B is equals to 90 degree. Okay. आता प्रूव्ह काय करायचं आपल्याला, टू प्रूव्ह असं करायचंय की द स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस, व्हॉट इज स्क्वेअर. आता लक्षात घ्यायचंय काय आपल्याला की आपला ओरिजिनल ट्रायंगल कोणता आहे, एबीसी. मग त्याचा आहे तो कोण आहे, एसी. म्हणजे आपल्याला सांगितलंय की द स्क्वेअर ऑफ हायपो इज इक्वल्स टू the square of the sum of the squares of remaining two sides. So remaining sides कुठल्या, ए बी चा स्क्वेअर आणि राहिली बी सी चा स्क्वेअर. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. क्लिअर. ओके. आता हे प्रूव्ह करताना पहा काय करावं लागणार आहे. आता आपल्याला याच्यात काही कन्स्ट्रक्ट करावं लागणार आहे, जे आपण इथं कन्स्ट्रक्ट केलं. आता मी तुम्हाला सांगितलं की ओरिजिनल ट्रायंगल एबीसी आहे, तर एबीसी शी बोला. ठीक आहे. सो कन्स्ट्रक्शन काय आहे बघा. कन्स्ट्रक्शन इज दॅट ड्रॉ परपेंडिक्युलर बीडी ऑन एसी. आपल्याला काय करायचंय, हा जो बीडी आहे, बी मधून आपण काय केलं, परपेंडिक्युलर काढलेला आहे. कुठला, बीडी, जो काय नाव आहे, एसी वरती जो परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. मग आपण असं लिहूयात, ड्रॉ बीडी परपेंडिक्युलर एसी. हाऊ, लाईक ए डॅश डी डॅश सी. इट मीन्स व्हॉट, डी इज बिटवीन ए अँड सॉरी डी इज दोघांच्या मध्ये पण आहे. मग तो कुठेही असू शकतो. बरोबर आहे. मध्ये म्हणजे करेक्ट, मिडलला नाही. तो दोघांच्या दरम्यान कुठेही असू शकतो. ठीक आहे. ए डी सी. इट इज डी नॉट ओ. ओके, राईट. ना सो प्रूफ. आता प्रूफ आपण काय देतोय पहा. आपल्याला प्रूफ हे करायचंय. मग याच्यासाठी आपल्याला काय करता येते ते बघायचं आपल्याला. ठीक आहे. सो आपण सुरुवातीला हा ट्रायंगल घेऊयात. कुठला, ए बी सी, ए बी डी सॉरी. ठीक आहे. मला सांगा एबीडी हा ट्रायंगल, क्लिअर करा, एबीडी हा ट्रायंगल एबीसी या ट्रायंगल बरोबर सिमिलर आहे का. येस, डेफिनेटली इट इज सिमिलर विथ द ओरिजिनल ट्रायंगल बिकॉज वी हॅव सीन दिस इन विच थेरम,
एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल, सॉरी थेरम, आपण याच्या आधीचं जे प्रिव्हियस थेरम होतं आपण ज्याच्यामध्ये काय बघितलं होतं, सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल यू कॅन राईट. ओके ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण हा ट्रायंगल ओरिजिनल ट्रायंगल बरोबर सिमिलर दाखवू शकतो आणि हा ट्रायंगल सुद्धा ओरिजिनल बरोबर सिमिलर दाखवू शकतोय, दाखवलाच आहे. त्याच्यामुळे इथं पुन्हा दाखवायची गरज आहे का, नाही. सो यू कॅन राईट डायरेक्टली, तुम्हाला डायरेक्ट लिहिता येतंय की ती हे ट्रायंगल कसे सिमिलर आहेत, मग त्यांना सेपरेट जरी घेतलं तरी चालेल. ठीक आहे. सो ट्रायंगल ABD सिमिलर ट्रायंगल, ABC मी मध्ये लिहितोय त्याला सिमिलर ट्रायंगल BDC. ठीक आहे. याला काय कुठला थेरम आपण वापरतो, अँगल सॉरी सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल, राईट, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे. सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल तर याच्या आधीचं थेरम. ठीक आहे. तर त्याच्यानुसार तिन्ही ट्रायंगल एकमेकांचे सिमिलर आहेत. मग आता याच्यातल्या कोणत्या जोड्या घ्यायच्यात, मी ही पहिली जोडी घेतो. ठीक आहे. इन ट्रायंगल ABD अँड, आता हे करण्यापेक्षा आता मी डायरेक्ट लिहितो ट्रायंगल ABD सिमिलर ट्रायंगल ABC. ठीक आहे. ट्रायंगल ABC सिमिलर कोणाबरोबर घेतलाय, ट्रायंगल ABD ABC बरोबर, म्हणजे हा छोटा तुकडा ओरिजिनल ट्रायंगल बरोबर सिमिलर मानतो. आता मला सांगा, हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, याच्यात काय अडचण नाही. आपल्याला माहिती पण आहेत कसे आहेत, म्हणजे ABC मध्ये तुम्ही अँगल A ला कोण घेणार, एच कॉमन अँगल, आणि D ला कोण घेणार, D ला हा B घेणार मोठ्यामधला, म्हणजे दोन. मग राहिला कुठला, हा अँगल राहिला, बरोबर आहे. म्हणजे हा कोणाशी कॉन्ग्रुएंट असला पाहिजे, तर याच्याशी असला पाहिजे. हे आपण क्लिअर केलं. ठीक आहे. म्हणजे मोठ्या ट्रायंगलमध्ये लक्षात घ्या, A ला एच गेला, B ला D गेला, मग राहिला कोण, C. मग C ला कोण, हा छोट्या ट्रायंगल मधला हा आणि मोठ्यातला हा. ठीक आहे. मग आपल्याला करस्पॉन्डिंग साईड्सच्या पेअर कशा मांडता येतील ते क्लिअर करू. आपण तिन्ही मांडून घेऊयात आपल्या गरजेनुसार पाहूया. ठीक आहे. आता आपण A ला कोण मांडणार आहे, एच आहे. ए दोघांमध्ये कॉमन आहे, मग ए ची अपोजिट आपण पहिल्यांदा कोणता, ABD मांडलाय. मग ABD म्हणजे कुठली आली बघा, BD आली अपोजिट ची, म्हणजे काय घेणार आपण, BD. BD ला कोण घेणार आहे, याच्या समोरची BC मोठ्या ट्रायंगल मध्ये इज इक्वल्स टू, आता आपल्याला माहित असणार दुसरा अँगल D. D चा अपोजिट कोण आहे, AB. इथं AB घेतला आपण, अपॉन मध्ये काय घेणार, B चा अपोजिट, कारण D आणि B सारखे आहेत, मग B चा अपोजिट कोण आहे, AC, राईट, इज इक्वल्स टू. आता तिसरा अँगल तिथं शोधत बसायची गरज नाही, इथं पण शोधता येतो. B दोघांकडे कॉमन आहे, म्हणजे काय राहिलं, AD. पटतंय बघा, B दोघांकडे गेला, AD राहिला. C दोघांकडे आहे, म्हणजे काय आला, AB. B एक आहे आणि AB काय. आता याच्याकडे बघा, AC स्क्वेअर तुम्हाला कसा सापडू शकतो का, AC इथं आहे, मग AC जर इथं असेल तर इथं आणि इथं असायला पाहिजे होता, तरच AC स्क्वेअर होईल, म्हणजे होत नाही. मग ठीक आहे, AB बघा, AB इथं AB स्क्वेअर, AB इंटू AB स्क्वेअर, म्हणजे याची गरज नाही. आता तुम्हाला हे असं कट करायची गरज नाही बरं का, फक्त तुम्हाला कळावं म्हणून सांगितलं, नाही तर तुम्ही पण अशाच रेषा मारू नका. ठीक आहे. चला आता मला सांगा, या दोघांना मल्टिप्लाय केलं काय येणार आहे, AB इंटू AB स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येणार आहे, AC इंटू AD. क्लिअर. दिस इज स्टेटमेंट नंबर फर्स्ट. याला स्टेटमेंट फर्स्ट म्हणून इथं सोडून देते. आता सेकंड गोष्ट म्हणजे जसं हे मांडलं तसं दुसरा ट्रायंगल, कुठला, ट्रायंगल BDC सिमिलर ट्रायंगल, कुठला घेतो आपण, ABC. आता त्याला रिझन द्यायची गरज नाही, इथं आपण वरती दिलंय. ठीक आहे. चला त्याच्या करस्पॉन्डिंग साईड मांडू, सेम तसंच BDC आणि दुसरा ABC मोठा, मग याच्यामध्ये C कॉमन येतो दोघांकडे, C ची अपोजिट BD, बरोबर, BD अपॉन मध्ये C ची अपोजिट कोण आहे, AB इज इक्वल्स टू. ठीक आहे. आता पुढं D घेतला ना आपण, B साठी D घेतला, मग D ची अपोजिट BC अपॉन मध्ये कोण येणार आहे बघा, B ची अपोजिट AC इज इक्वल्स टू. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, इथं AB स्क्वेअर सापडला गेले, म्हणजे आता 100% BC स्क्वेअर सापडणार आहे आपल्याला, एक बाजू सापडू लागली. ठीक आहे. मग आता BC इथं आलाय, म्हणजे 100% इथं BC येणार आहे, असे कुठले तरी साईड येणार आहे. ठीक आहे. बघू आपण, या दोघात काय कॉमन आहे, B कॉमन आहे, म्हणजे काय राहिला, DC किंवा CD म्हणा. या दोघांमध्ये काय कॉमन आहे, A, म्हणजे काय राहिलं, BC. ठीक आहे. आता याच्यात कोणाची गरज आहे, याच्यात सुद्धा सिमिलर BC राहणार आहे, हाईट कटणार आहे, म्हणजे काय आलं, BC स्क्वेअर इज इक्वल्स टू AC इंटू DC. स्टेटमेंट नंबर सेकंड.
आता एक लक्षात घ्या, फर्स्ट आणि सेकंड स्टेटमेंट मला सांगितलं ए बी स्क्वेअर आहे ते बी सी स्क्वेअर आहे. आपल्याला ए बी स्क्वेअर आणि बी सी स्क्वेअर यांचं काय केलं इथं ॲडिशन, म्हणजे 1 आणि 2चं काय करायचं, सिमिलर ॲडिशन. ओके, सो ॲड स्टेटमेंट फर्स्ट अँड सेकंड. आता फर्स्ट आणि सेकंड स्टेटमेंट आपण ॲड करूयात. चला सांगा, ए बी स्क्वेअरला ए बी स्क्वेअर इकडे प्लस बी सी स्क्वेअरला प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल्स टू. क्लिअर. आता इथं ए सी, आता ए बीच्या साईड लिहूयात ना, ए बीची आपण राईट हँड लिहूयात, म्हणजे काय आलं ए सी इंटू ए डी प्लस, बरोबर आहे हे स्टेटमेंट. हे नंतर इकडं काय येणार आहे ए सी इंटू डी सी. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे कसं झालंय, हे असं झाले पहा, ए सी इंटू ए बी. अशा कंडिशनमध्ये हे दोघांकडे कॉमन आहे म्हणून ए कॉमन निघणार, बरोबर आहे की नाही. म्हणजे हे सॉरी इथं मध्ये प्लस साईन आहे, ठीक आहे. म्हणजे दोघांकडे ए कॉमन, आणि मग हे असं कसं लिहिलं जातं, याला ए कॉमन काढला जातो आणि सी आणि बीचं ॲडिशन. ओके, म्हणजे सी प्लस बी असं होत असते, ठीक आहे. तर हा फॉर्मॅट आपल्याला इथे यूज करायचा. इकडे हे ॲज इट इज येणार, याची लेफ्ट हँड साईड, याच्यात बदल होणार नाही. याच्याकडे ए सी आहे, याच्याकडे ए सी आहे, ए सी ए सी कॉमन निघाला, काय राहिलं ब्रॅकेटमध्ये ए डी प्लस डी सी, ए डी प्लस डी सी. क्लिअर करा, हे कसं आलं ते अजून एकदा क्लिअर करतो. आपण 1 आणि 2ची इकडे काय लिहिली, एल एच एस लिहिली, इकडे आर एच एस लिहिली, ॲज इट इज लिहिली साइन सहित, ठीक आहे. नंतर ए सी आणि दोघांकडं, आता याच्यात लक्षात घ्या टर्म 4 नाहीत, हा बायनोमियल आहे. बायनोमियल म्हणजे कशी, ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे. याच्यात ए सी याच्यात ए सी, म्हणून ए सी कॉमन काढला. इकडे ए डीला ए डी, प्लसला प्लस, डी सीला डी सी, ठीक आहे. आता इकडं पुढं जाऊयात आपण, पुढं काय होईल पहा, हे ॲज इट इज आलं, ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल्स टू. आता इथं ए सीला ए सी असू द्या ॲज इट इज. आता मला सांगा, इथं ब्रॅकेट आहे म्हणजे इथं साईन कोणतं आहे, मल्टिप्लिकेशन. सो देअर इज मल्टिप्लिकेशन इंटू. सो ए डी प्लस डी सी, आता फिगरमध्ये जाऊन बघा काय आहे, ए डी प्लस डी सी काय होतं तयार, ए सी. म्हणजे इथं कोण आला, ए सी आला. सो ए बी स्क्वेअरला ए बी स्क्वेअर ॲज इट इज आला, बी सी स्क्वेअर ॲज इट इज आला, आणि ए सी इंटू ए सी काय झालं, ए सी स्क्वेअर. देअरफॉर ए सी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. सो दिस इज द थेरम ऑफ पायथागोरस. म्हणजे आपण जे मगापासून स्टोरीपासून जे आलो होतं ना, पायथागोरसनं काय प्रूव्ह केलं, तर पायथागोरसनं हे प्रूव्ह केलं. इफ दिस इज हायपो, दिस इज साईड 1 साईड 2. ओके, आपल्याला 7वी पासून हे आलेले पायथागोरस थेरम, पण आपण आतापर्यंत प्रूव्ह केलं नव्हतं, आपण फक्त वापरत आलो होतो. म्हणजे एखादी गोष्ट जशी सांगितली तशी करणं जे म्हणतो ना आपण, आईने सांगितलं म्हणून करतो, पण ती का करतो हे ते कळायला सुद्धा एक एज लागतं, त्या एजमध्ये आपण विचारतो, ठीक आहे. तसं हे झालं, ठीक आहे. सो इन ट्रायंगल ए बी सी अँगल बी इज इक्वल्स टू 90 डिग्री. हे का लिहिलं, कारण गिवन मध्ये सांगितलंय की इन अ राईट अँगल ट्रायंगल, म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल क्लिअर केलं. In a right angle triangle, the square of the hypotenuse is equals to the sum of the squares of remaining two sides. स्टेटमेंट 5 लगे हे तुम्ही लिहू शकता बा, गिव फिगर आणि हे लिहिताय तुम्हाला एक मार्क मिळून जाईल, ठीक आहे. तेवढं तरी. नंतर कन्स्ट्रक्शन तर काय केलं आपण, बी डी परपेंडिक्युलर टाकला ए डी सी वरती, आणि डी कसं आहे, ए आणि डीच्या, ए आणि सीच्या मध्ये, ए डॉट ए डॅश डी डॅश सी. त्याच्यानंतर प्रूव्ह करताना आपण याच्या आधी सांगितलंय की सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल मध्ये काय सांगतं की हे दोघं एकमेकांशी ओरिजिनल ट्रायंगलशी सिमिलर असतात. तेच कन्सेप्ट घेतली, त्याच्यात पुन्हा करस्पॉन्डिंग साईड्स मांडून घेतल्या, त्याच्यातून एक ए बी स्क्वेअरचं स्टेटमेंट, इकडून बी सी स्क्वेअरचं स्टेटमेंट, दोघांचं ॲडिशन. आणि इथं फक्त ही स्टेप कळाली की आपण खाली आउट ऑफला जाऊ शकतो, काही अडचण नाही. ओके, सो दिस इज फर्स्ट थेरम यू कॅन से. आता पहिले जे 2 थेरम झाले त्याच्यापेक्षा याला जरा जास्त वेटेज द्या, ते समजून घ्या. आता हे झालं थेरम, याचा कॉन्व्हर्स काय असेल, फक्त अपोजिट असेल. म्हणजे काय, जर हे दिलं असेल तर हे प्रूव्ह करायचे. म्हणजे कळलं, मीन्स इफ हायपो स्क्वेअर इज इक्वल्स टू साईड 1 स्क्वेअर प्लस साईड 2 स्क्वेअर, देन दिस इज राईट अँगल ट्रायंगल. तर हा कुठला ट्रायंगल असला पाहिजे, राईट अँगल. हा झाला त्याचा कॉन्व्हर्स, ठीक आहे. म्हणजे थेरमच्या अपोजिट चालतो तो फक्त, ठीक आहे. सो टुडे वी हॅव डन 4 or 5 concepts. So we have to understand those concepts. What is right angle triangle? Okay. Then what is triplets? Pythagoras theorem. Then which geometric mean? Okay, theorem of geometric mean. That theorem is also very important. And then similarity of right angle triangle. Then त्या concept कुठल्या 30, 60, 90 आणि 45, 45, 90 च्या त्या सुद्धा concept खूप महत्त्वाचे आहे. So this is your basic knowledge for 1.1.
1. ओके. सो पहिले हे सगळं काय करा, समजून घ्या, लक्षात घ्या. आणि जर समजा तुम्हाला याचं कॉन्व्हर्स पण दिलेला आहे पुढं, ठीक आहे, तर तो कॉन्व्हर्स पण समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, सोपा आहे, काही अवघड नाही. त्याच्यामध्ये फक्त त्याला अपोज केलं आणि त्याला सेम फिगर काढलेले त्याच्यानुसार प्रूव्ह केलेलं. ठीक आहे. सो हे आज आपण जे पाहिलं ते सगळं बेसिक आहे. कशासाठीचं 2.1 साठीचं. ठीक आहे. सो अजून एकदा पुन्हा तीच विनंती की जर तुम्हाला हा चॅनल आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांबरोबर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. गुड डे.